माझी पाय पडताना तुझ्या पायाकडे लक्ष गेलं. हे बघ किती भेगा पडल्यात. आता तुझ्या भेगा भरून येईपर्यंत ना तू अजिबात काम करायचं नाही, फक्त आराम करायचं. तर मी स्वतः तुझ्या पायाला तेल लावून देणार आहे. अरे सूर्या, ग बस, शांत बसायचं. सूर्या, तू या असं काहीतरी मायेनं करतोस का नाही? मला असं वाटतं माझ्या पोटी तूच का जन्म नाही घेतलास. वैऱ्यासाठी बी ओलावा आहे तुझ्या काळजात. आत्ते, लहानपणापासून आमच्या सगळ्यांचं तूच आईसारखं सगळं करत आलीस. अगदी आंघोळ घालण्यापासून ते डोळ्यात रडू आलं की डोळे पुसेपर्यंत तू सगळं केलंस आमच्यासाठी. हे त्याच्या पुढे काहीच नाही. कुठं काय केलंय मी तुझ्यासाठी जास्त? तुझे लाड करायला मिळालंच नाही मला. केवढ्या लहान वयात किती मोठी जबाबदारी आली तुझ्या खांद्यावर. 4 बहिणींसाठी मोठा झालास तू. तुझं बालपण कधी संपलं कळलंच नाही. बघल तेव्हा काही ना काहीतरी कामच करत असायचंस. तुझे लाड करायला माझ्या वाट्यालाच आला नाहीस तू. आत्ते, लाड करायला काय लहान असावं लागतं असं काय नाही. आणि आता मी करतेसच की तू लाड माझं. आणि आधी पण काही कमी केलं नाहीस तू. आणि तूच एक होती जिनं माझं लाड केलं, माहिती तुला? तुला आठवतंय का मी शाळेच्या सहलीसाठी निघालो होतो आणि ते तिकडे जायला माझ्याकडे पैसे नव्हतं, तर तू तुझ्याकडचं साठवलं मला पैसे दिलं होतंस आणि मला पाठवलं होतंस. आणि सकाळ सकाळ मला तू डबा करून दिला होतास. आणि मी डोंगर चढून परत आलो तर माझं डुपर फुटलं होतं, तर तू माझं हळद पाणी केलं होतंस. म्हणजे लागलं होतं मला आणि रडत तू होतीस. चेष्टा करतोस वैर आत्याची. माझं पायाचं गोळ दुखत होतं तर रात्रभर तू चोळत बसली होतीस. एवढं सगळं केलंच माझ्यासाठी आणि म्हणतेस काय केलं नाहीस बघ. हे बघ, आता तरी करून दे की तुझ्यासाठी. तो पहिल्यांदा तुझी सेवा करायला मिळते मला, त्यानिमित्तानं थोडं पुण्य तरी मिळेल मला. तुझं पुण्य ठेव तुझ्यापाशी. सूर्य, अरे हे असं सेवा बिवा करून घ्यायला मला लय अवघडल्यासारखं होतंय. हे काम कर, तू मला ना 4 कामं सांग, मी करते बघ पटापट. आत्या, सेवा करणं काय वाईट आहे का? तुम्ही ना बायका खरंच आधी म्हणता आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही आणि लक्ष दिलं की म्हणता हे सगळं कशाला करतोय. अरे आत्ते, हे लाड सहजासहजी मिळत नाहीत.